ब्लॉग मध्ये आणि इथून पुढे येणाऱ्या 2-3 ब्लॉग मध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की माझ्या छोट्या बहिणीचं लग्न कसं झालं, आम्ही तयारी कशी केली आणि कसा एन्जॉय केला. तर माझ्या दिवसाची सुरुवात तर 10 वाजता झालेलीच, पण इथे नवरीबाई बघा अजून उठली नव्हती आणि आज होतं मुहूर्तमेढचा कार्यक्रम. तर सकाळ सकाळी आमच्या घरातले सगळे छोटी चिल्लर पार्टी घर सजावटीच्या कामाला लागलेलीत आणि इथे सगळे घरातले बायका जेवणाच्या कामाला लागलेलीत. बाकी इतर छोट्या मोठ्या गोष्टी असतात त्या सगळ्या कामं करत होत्या. आणि ह्या सगळ्यांपेक्षा पण मी एक महत्वाचं काम करत होते ते म्हणजे सजावटीचं. माझ्याकडे इतकं टॅलेंट आहे ना, ते मला माझ्या बहिणीच्या लग्नात कळालं की मी कुठलाही कोर्स न करता किंवा कुठलीही डिझाईन न बघता मी आणि माझ्या आत्तीच्या पोरगीने एवढी मस्त डिझाईन आम्ही काढली होती. फुलांची रांगोळी काढलेली आम्ही, इतकी भारी रांगोळी काढलेली ना की हे बघून मला असं वाटत होतं की मी आता ह्या कामाला सुद्धा सुरुवात केली पाहिजे. या सगळ्या गोष्टींमुळे माझा आवरायचं राहून गेलेलं, म्हणून मी पहिल्यांदा साडी नेसली आणि मस्त मध्ये नट्टापट्टा गेला. अँड इट्स माय फायनल लुक गाईज. काय दिसत होते मी संत्री सारखी. माझा आवरण्याच्या नादात सगळ्या बायका घरात जमल्या आणि त्यांचा कार्यक्रम चालू झाला. घरामध्ये जे जे कार्यक्रम होत होते ते सगळं रीतसर होत होते आणि मी जेव्हा हे सगळं बघत होते तेव्हा मला रिअलाइज झालं की मला ह्यातलं काहीच माहित नाही, म्हणजे काहीच माहित नाही मला ह्यातलं. आता मी तुम्हाला आमच्या घरातल्या बायकांचे उखाणे ऐकवते. लांब लांब शिंगाच्या शेर दुधाच्या आजच्या दुधाचा करते खावा रेदा सायरे तुम्ही तमानी जेवावर बजेट होते लावा. अगरबत्तीचा पुडा विजयरावांच्या नावाने भरला की सौभाग्याचा पुडा. तुळशीला लावते दिवा, ईश्वराचं नाव घेतो सहवी द्रुपदा सातवी सती श्रीरामासारखे मिळाले नवनाथ शिंदे पती देवा तुझे आभार मानू किती. आता ह्यातला तुम्हाला कोणता उखाणा आवडला मला नक्की सांगा. आणि नंतर मी पिली मस्त गरम गरम आंबील आणि खाल्ल्या घुगऱ्या. आणि त्यात सकाळपासून कामं करून खूप भूक लागली म्हणून इडली सुद्धा मी खाल्ली, जे की माझ्या अंकलनी आणून ठेवलेली माझ्यासाठी. मग सवासण्यांना जेवण घातल्यानंतर ना आम्ही पण जेवायला बसलो. मस्त मस्त असा मेनू होता जो की मला खूप आवडता. मला पुरणपोळी खूप आवडते त्यामुळे मी एकच खाल्ली, कारण मी जरा डायटिंग कडे फोकस करायचा असं बोलते. कारण माझ्या तोंडाचा एकदा पट्टा चालू झाला की तो लवकर थांबतच नाही, त्यामुळे लिमिट मध्ये खायचं असं मी ठरवलं. मस्त मस्त मी दुपारच्या टायमिंगला रील शूट केले आणि आम्ही संध्याकाळच्या टायमिंगला गेलो महालक्ष्मी मंदिरात, ज्योतिबाच्या मंदिरात, तुळजाभवानीच्या मंदिरात आणि घरातल्या देवारात सुद्धा ठेवलेलं. देन स्वामींच्या मंदिरात पण गेलो आणि सगळ्या मंदिरात जाऊन आम्ही पत्रिका ठेवल्या. मग आम्हाला रात्री यायला खूप वेळ झाला. त्यानंतर मग अंकलच्या दुकानावर गेलो डायरेक्ट आणि रोल खाल्ला. मग खाऊन झाल्यावर घरी आलो आणि घरी आल्यावर बघतो तर काय सगळेजण झोपलेले, पण मला काय झोपून चालणार नव्हतं गाईज. आणि का माहितीये का, ते तुम्हाला नेक्स्ट पार्ट मध्ये समजेल. सो स्टे ट्यून फॉर नेक्स्ट पार्ट गाईज. अँड थँक्यू फॉर वॉचिंग गाईज. लव्ह यू ऑल. कीप सपोर्टिंग. बाय बाय.